नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडियावर आणि ट्रेंडिंग टॉपिकमध्ये एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण हे 3000 रुपये नक्की कोणाला मिळणार? तुम्हाला मेसेज आला आहे का? आणि ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी काय आनंदाची बातमी आहे, सर्व आपण आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणाला 3000 रुपये जमा झाले आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। काय आहे नक्की ही बातमी आपण पाहूया। सध्या अनेक ठिकाणी अशा बातम्या येत आहेत की सरकार जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देत आहेत। ते तर हप्ते तुरंत जमा झालेले आहेत, परंतु आता सध्या ट्रेंडिंग म्हणजे नोव्हेंबर हप्ता तुरंत 1500 रुपये खात्यात जमा झालेला आहे व डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत, ही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे। ज्या महिलाचे अर्ज पूर्णपणे अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांचे आधार कार्डाशी बँक लिंक आहे, ज्यांनी KYC पूर्ण केले आहे, त्यांना हे 3000 रुपये नक्की मिळणार आहेत। तरी आता सध्या 3000 रुपये 15 जानेवारीपूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे हे पैसे आता कोणाला मिळणार नाहीत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी अशा अनेक लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला जमा जाणार नाही, त्यामुळे पैसे न मिळण्याची सुद्धा काही कारणे आहेत, ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बँक खात्याची KYC पूर्ण नाही। एका घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त, आधार बँकेशी लिंक नाही, ही जी काही प्रमुख कारणे आहेत, या कारणामुळे सुद्धा लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। परंतु ज्यांनी KYC केली आहे त्यांनाही हप्ता जमा झाला नाही असं काही लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे। परंतु लाडक्या बहिणींनी काही काळजी करण्याची गरज नाही, कारण आता नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याला सुरुवात झालीच आहे। परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्याचे हे 3000 रुपये कोणाला मिळणार हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे। हे 3000 रुपये ज्या महिलांना KYC पूर्ण केलेले आहे व वरील सर्व अटी आहेत ते मान्य असलेल्या महिलांना 3000 रुपये 14 जानेवारीपूर्वीच बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, तरी असं स्पष्ट झालेलं आहे।